नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 468वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका पत्रकाराने विचारले, तुम्ही वडापाव विकून कोट्याधीश कसे काय झालात? तो म्हणाला, त्याचं असं आहे, एक श्रीमंताची मुलगी माझ्यावर भाळली आणि वडिलांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केले. पुढची 3 वर्ष आम्ही रोज 200 रुपयांचे वडापाव विकत घेतले आणि 300 रुपयांना विकले. त्यानंतर माझे सासरे मृत्यूपत्र न करताच अचानक वारले. त्यांचे काही कोटी हिला मिळाले. अशा तऱ्हेने आमच्या तपश्चर्येला फळ आले. एका पत्रकाराने एका तरुण वडापाव विक्रेत्याला विचारले, तुम्ही वडापाव विकून कोट्याधीश कसे काय झालात? तो म्हणाला, त्याचं असं आहे, एका श्रीमंताची मुलगी माझ्यावर भाळली आणि वडिलांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केले. पुढची 3 वर्षे आम्ही रोज 200 रुपयांचे वडापाव विकत घेतले आणि 300 रुपयांना विकले. त्यानंतर माझे सासरे मृत्यूपत्र न करताच अचानक वारले. त्यांचे काही कोटी हिला मिळाले. अशा तऱ्हेने आमच्या तपश्चर्येला फळ आले. आता दुसरी कविता आहे. काही लोकांना वाटतं की अवघड शब्द वापरले जावेत म्हणजे लोकांना वाटेल ते खूप बुद्धिमान आहेत. लोकांना तर काही समजत नाहीच, पण काही दिवसानंतर त्यांना स्वतःलाही काही समजत नाही आणि काही कळत पण नाही की ते नक्की काय म्हणाले होते. काही लोकांना वाटतं की अवघड शब्द वापरले जावेत म्हणजे लोकांना वाटेल की ते खूप बुद्धिमान आहेत. लोकांना तर काही समजत नाहीच, पण काही दिवसानंतर त्यांना स्वतःलाही समजत नाही आणि कळतही नाही की ते नक्की काय म्हणाले होते. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावरचा 14वा भाग. तो वेदांचा अभ्यासू असतो, निष्पापही असतो, ऐहिक इच्छांपासून मुक्त असा आगळा असतो. तो वेदांचा अभ्यासू असतो, निष्पापही असतो, ऐहिक इच्छांपासून मुक्त असा आगळा असतो. तो ब्रह्माचा ज्ञानी असतो, बाकी अलिप्त असतो, शांत असतो आणि तरीही ऊर्जेने भरलेला असतो. तो ब्रह्माचा ज्ञानी असतो, बाकी अलिप्त असतो, शांत असतो आणि तरीही ऊर्जेने भरलेला असतो. सगळ्यांसाठी दयावान अन सज्जनांचा मित्र असतो. अवघा सज्जन त्याच्या पायाशी लोळण घेत असतो. सगळ्यांसाठी दयावान अन सज्जनांचा मित्र असतो. अवघा सज्जन त्याच्या पायाशी लोळण घेत असतो. इंद्रियांच्या तृष्णेसाठी काहीही करीत नसतो. अति आवश्यक तेवढेच तो स्वतःसाठी करतो. इंद्रियांच्या तृष्णेसाठी काहीही करत नसतो. अति आवश्यक तेवढेच तो स्वतःसाठी करतो. श्रद्धेने, नम्रतेने, सेवेने सद्गुरूला जिंकून घेतो. त्याला आवश्यक ते सारे गुरुकडून शिकून घेतो. श्रद्धेने, नम्रतेने, सेवेने सद्गुरूला जिंकून घेतो.
त्याला आवश्यक ते सारे गुरुकडून शिकून घेतो. दयेच्या सागरा गुरुदेवा त्यांना वंदन करतो. जन्म मरणातून सोडवा एवढीच प्रार्थना करतो. दयेच्या सागरा गुरुदेवा त्यांना वंदन करतो. जन्म मरणातून सोडवा एवढीच प्रार्थना करतो. मजवर कृपा दृष्टी नेत्रातून अमृतधारा टाका. मज पाप्याच्या येरझाऱ्यांचे चक्र मोडून टाका. मजवर कृपा दृष्टी नेत्रातून अमृतधारा टाका. मज पाप्याच्या येरझाऱ्यांचे चक्र मोडून टाका.